लग्न आहे ना खाली. किती केवढा मोठा आवाज, एवढा लांबवर येतोय. पार 2 किलोमीटर आहे बघा ही टेकडी, 2 ते 2.5. एवढ्या लांब एवढा मोठा डीजेचा आवाज सोडलाय, साऊंडचा. ही लेकरं एवढ्या लांब राहतात आमची. डॉन साहेब, लालीचं काय? लाली खाणार नाही आहे का? लाली मम्माकडे ये लालू मम्माकडे. हे गुडिया काय? ही ना पोरगीन अजिबात खातच नाही आहे. हिचं जेवण एवढं नाजूक आहे ना. लाली बहुतेक डाएट करते. काय होतंय? हार्मोन्स चेंज झालेत की काय? मला काही कळतच नाही यांचं. ए हिरोईन, लाली तुझे हार्मोन्स चेंज झालेत का ग? तू खात नाही आहेस सर. हे लालू, लाली गर्ल, हे घे. मामाने खाल्लं, तू कधी खाणार? हां, पप्पाने बी खाल्लं आणि तू उपाशी खा. गेल्या श्वास नाही लिखत. घाईघाईत खातात ना. हे बघा आता हिचं कसं झालं. घाईघाईत खाण्यामुळे किती प्रॉब्लेम होतो चमू. काय माहीत आता काय झालंय नक्की. तू खा बाबा, सगळ्यांचं खा, सगळ्यांचं. इथं छान छान गुलाबी फुले आहेत बघा, वेलींना. इथं पूर्ण झाड भरले. टेकडीवरून सूर्यास्त किती सुंदर दिसतोय ना. खूपच सुंदर खरंच. हे अनुभवायला हे नेचर, हा निसर्ग. 2 ते 2.5 किलोमीटरवरती मी वरती आहे बघा. आणि खाली डीजेचा आवाज लागला आहे. तर हे डीजेचा आवाज थांबायला कोणी येणार नाही आहेत. पण मी ज्यावेळेस लेकरांना खायला घालते ना, त्यावेळेस मला त्रास द्यायला सगळे येतात. थोडे छान छान पक्षी आहेत ना, खूप सुंदर पक्षी. किती लेकरांना त्रास होत असेल ना. वाव, किती सुंदर वातावरण झाले. सगळ्या टेकड्यांवरती बघा मी अशा पाण्याची सोय केलेली आहे. मी पाणी ओतलेलं आहे खाली तिकडे त्या डब्यामध्ये, आणि खाली मोठे पॉट ठेवले, तिकडे पाणी ओतले. सगळे बघा खाण्यासाठी कसे. ये पिलू खाली ये. काळूला आहे ना मी इतका आवाज देऊन देऊन आहे ना इतकी ओरडत होते. आणि हा इकडे खाली भिंतीच्या कुठेतरी होता बघा. आणि ह्याच्यावरून, या छोट्या छोट्या भिंतीवरून तो चालत आलाय. हा डीजेमुळं लेकरांचं, आज मुख्य प्राण्यांचं एवढं हाल आहे. लोक करत तर काही नाहीत, करोडो रुपये लग्नासाठी खर्च करतात. मग असं म्हणत नाही की आपण बाबा रस्त्यावरच्या गायी आहेत, कुत्री आहेत, मांजरं आहेत. खरं सांगा ना तुम्ही, आज आपण करोडो रुपये खर्च करतो जेवणामध्ये. कधी आपण थोडासा तरी विचार करतो का की बाबा ह्यातला थोडासा घास या मुख्य प्राण्यांना दिला तर. आज ही लेकरं बघा ह्या आवाजामुळे ना एवढ्या लांब लांब पळून कुठेही जातात. मी कितीतरी वेळ याला आवाज देत होते ना, हा बघा कुठून आला या भिंतीवरून चालत चालत. काळाप्रमाणे सुधारणा होणे काळाप्रमाणे खूप गरज आहे. पण माहिती नाही लोक, आणि माहिती पण आहे की पैशामुळे लोक नाही सुधरू शकणार. पैसा आलाय लोकांकडे, पण लोकांची सुधारण्याची लायकी नाही आहे अंगावर. शांतीत क्रांतिकार आणि शांत खा. रजनीश बॉय आलाय बघा इकडे. मागाशी त्याने रामावरती झडप घातली म्हणून मी तशीच गाडी घेऊन पुढं गेले. आणि साहेब आता येताना भेटलेत. तर आज लग्न असल्यामुळं अनेक गाड्या इकडनं जात आहेत. हा आहे आमचा डान्सर. रामा खाऊन झालेला आहे रामाचं, कारण मी तिकडे गेले होते बघा दुसऱ्या डॉगीला खायला द्यायला. दोघांची भांडण नको म्हणून. आणि रजनीश बॉय मागे आले, त्याला आता अगोदर देते. रामा तू खा, मी रजनीशला देते. हां रजनीश, तुला थोडं पण नाही थांबवलं का रे? देते ना मी सगळ्यांना यार, असं नाही करायचं रे. त्याचं ओढून नाही खायचं काय. मी सगळ्यांना देते. एकही असं नाही की त्याला व्यवस्थित सगळ्यांना खायला घातल्याशिवाय मी जात नाही. हो त्याचं. ए रामा सर मागे. पिलू ये खा, तुला ठेवलं, ये लवकर ये इकडे, ये खा.
चॉकलेट बाटली फोडू नको खायला दिले. एका मिरीचंच खाते बघा. झाले सगळ्यांचं खाऊन. इकडे सोना, ए काय आहे? तिचं का खाल्लं? सोना हे घे, हे घे, चल घे पटकन, खा पटकन. तसे खाऊन देणार नाही आहेत. गाड्यांचा आवाज सहन होतो, फक्त रस्त्यावरच्या प्राण्यांचा काही लोकांना आवाज सहन होत नाही. आपण आपला कचरा सगळा उचलून घेऊन जातो बघा, पेपर वगैरे सगळ्यांची. फक्त याची एकट्याची नसबंदी झालेली आहे, बाकी सगळी नसबंदी करायची राहिली. आणि इथं कोणताच मंत्री आहे काम करत नाही यांच्यासाठी. काय चाललंय रामा? पाण्यात झोपलाय रामा, गरम होतं त्याच्यामुळे. रामा काय चाललंय बबुडू? पाणी पितो का पाण्यात झोपतोय? चल पटकन ये लवकर. लग्न असल्यामुळे एवढा आवाज येतोय ना. हे घे दर राणी. हे आमच्या राणी मॅडम, राधा मॅडम. ब्रुसनी सगळ्यांचं खाऊन टाकले, ब्रुसनी सगळ्यांचं. ब्रुस या तुला हावरेटेस. राधा हे घे. आणि सगळं खाली खूप सांडले राधे. जॉय हे घे. तुम्ही दोघं जण एकत्र खाताय ना, घ्या खा. राजा मी तुला देते, तू त्यांना त्रास दे. राजा मागे सर, खा मीरा. राजा मी सांगितलं तुला देते म्हणून, थांब. सगळ्यांचं खातात हा राजा आणि ब्रूस. आकाश इतके सुंदर सुंदर पक्षी उडतात ना, दिसतात का माहिती नाही तुम्हाला. थांब देते चल.